एवढी गाड्यांची गर्दी कसं काय चाला मग मी सांगतो तुम्हाला पुढे. हॅलो गाईज, हा माझा पहिला ब्लॉग आहे. पा माझी बाई आणि मी आम्ही चालले होते आज वणीगडावर. वणीगड जाताना आम्हाला लाग गेले पाड पाड पाहताच की मन एकदम बेचैन होई गेलं की चला बुवा लवकर. पण काय आहे, गाडी बसमध्ये जाताना आलं, मग जाता जाता आम्हाला लाग गेलं भाऊ ट्रॅफिक. ट्रॅफिक लागली 5 घंट्याची. ट्रॅफिक पार करता करता काय हे गेलं, म्हटलं चला बुवा. तरी पहाड पाहिजे मन नाही भरत होतं. मग पोच गेले मंदिरावर. हे पण मग मंदिराचं काम चालू होतं थोडंफार. मग आम्ही फटाफट अंग बिंग धुतलं. मग आले कुंडापाशी. पहिले कुंडावर येणं पडतं म्हणे. मग त्यात महापुरा काही ऐकत नव्हता. महापुरा म्हणे मला अंगच धुणं आहे. म्हटलं भाऊ आताच दिवसान आल्या पण अंग धु. चाल म्हटलं भाऊ पाणी शिपडी घे अंगावर. मग मी माझ्या बाईला बोलला चाल बाई फटाफट करी घे, नाही तर महापुऱ्या काही ऐकणार नाही. मग ते झालं. मग माझ्या बाई पाका उत्सुकता जायसाठी. त्यानं पहिल्यांदा जाताय ना मी म्हणून. नाही तर मग काय रस्त्यात लाग गेलं भाऊ ढोलदाचे. मग महापुऱ्या तर डायरेक्ट घडणं नाचायला लाग गेला भाऊ. मी त्याला सांगतोय तरी बी चाल भाऊ पुढे फटाफट, तो ऐकतच नाही. मग आम्ही पुढे निघाले. मग पुढे निघाल्यानंतर आम्हाला दिसलं फोटोंचं दुकान. अरे एक फोटो होते रे भाऊ, काय सांगू तुम्हाला की बापरे बापरे बापरे, मला नाही भरत होतं पाहिजे. मग जसे जसे जवळ पोहोचत होते तसं तसं माझ्या बाईची उत्सुकता वाढत होती. बापरे बाप. मग माझी बाई बोलली मला खांद्यावर घ्या. आम्ही पहिल्यांदा राहते ना, तर मग वेळेला म्हटलं चाल बाई, म्हटलं घेतो तुला खांद्यावर. खांद्यावर काय डोक्यावर बसाडे म्हटलं. मग वरतून पाक एवढा भारी सीन आहे. अरे बापरे. मग मोबाईल काय अलाव नाही होता. आम्ही फोटो घेतले. मग फोटो घेतला ना, बांधार बी आलता. मग देवीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही उतरी गेले खाली. भोकासा लागला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगता.